लवकर हात पाय धुवा, मी लगेच जेवण वाढते. आलात तुम्ही ढोसलून? ढोसलून? दरवाजा ढकलून आलोय. ढोसलून आले की डोलत डोलत येतो हा माणूस. अरे तूच म्हणाले ना. काय म्हणली मी? काय म्हणली मी? दारू पिऊन या म्हणून. कवा बोलली मी? पाण्याला जाताना म्हटली होती ना तू. जरा डोकं ठिकाणावर ठेवीत जा आणि कान उघडं ठेवीसान ऐकीत जा. मी काय म्हणलो होतं तर? मी काय म्हणलो? मी चालली पाण्याला, घर उघडय, घरात कुत्र शिरेल, दार लावून घ्या अशी म्हटली मी. तरी मी विचार करायला आलोय, दारू पुन्हा कस काय म्हटली? हजारदार सांगितलं मी तुम्हाला, दारू सोडा, दारू सोडा, दारू सोडा म्हणून. तुझ्या उलटे डोसके. काय उलट डोस काय? इथं दारूलाच पाहिजे नाही, सोडा पण माझ्या बापाकडून आणू. अहो तो सोडा सोडा म्हणजे सोडून द्या, पिऊ नका. पण काहून? 100 माणसं मेली म्हणे दारू पिऊ. अक्कल नाही त्यांना, ते थोडं थोडं पाणी टाकतात. लय मोठं पाणी टाकावं लागतंय. मी किती दिवसापासून पितोय, एकदा कमी मिळलो का? अहो पाणी कमी जास्त टाकल्याने काही फरक पडत नाही. ती दारू अशी विषारी असते म्हणजे माणूस मरतो. कोणी येणं सांगलं तुला? कोण्या येड्यानं नाही सांगलं मला, कालच्या पेपरात छापून आले बघा. काय म्हणून? दारू पिऊन 100 माणसं मेले म्हणून. उद्यापासून बंद. खरंच ना बंद? दारू नाही, पेपर बंद. काय माहिती लिहून ठेवता त्याच्यामध्ये? का जगमाला येतो तो पेपर? काय माय, माझ्या बापाला बुद्धी सुचली आणि याच्या गळ्यात बांधली. याला कोणीच पोरगी दिली नसती. मला? हो हो तुम्हालाच. चुप बस. हे हिरो कोण देत नाही? हा हा बघितला हा हिरो. अहो तुम्ही नुसता हिरो नाही, हिरो होंडा आहे, हिरो होंडा. तू जर असं म्हणाले पुन्हा कुणी देत नव्हतं. कुणी देत नव्हतं, गुच्चीत बसा. तुला काही ढेके माहितीये? 5 बाया फिरवायला मागे पैसे घेऊन. काय? दादा मी सोबत लग्न केला, किती पैसे लागले. दादा बी म्हणताय आणि लग्न करायला पण म्हणताय. तुला काय कळते? अशा अवघड काम दादा भाऊ म्हणून करून घ्यावं लागते. वा रे वा, दादा तुमच्या त्या बहिणी बऱ्या आहेत तो बरे आहेत. उद्यापासून तू शरीराकडेच बघत बस. अहो तसं नाही म्हटलं मी. मग ते आपले शेजारचे महाजन साहेब आणि त्यांची बायको उषाबाई एवढा कसा सोन्यावाने संसार करताय? आपण काय लोंढावाने करत होतो? अहो तसं नाही, ते महाजन साहेब उषाला कसं ठेवतात हे बघा म्हणते मी. काय म्हणते तू? अहो ते महाजन साहेब उषाला कसं ठेवतात हे बघा म्हणते मी. मी का सोडून दिलं ना? मी पण तर ठेवूनच घेतलं ना तुला. तसं म्हटलं का मी? मग त्यांच्या घरात कशी शांती नांदते हे बघा. हे नाही बोले, त्या शांतीचं नाव मला आपलं काळाचं नाही. 15 दिवस जळगाव, 15 दिवस भुसार, काय त्या शांतीचं नाव घे. अहो ती शांती नाही, तुम्हाला येऊन जाऊन ती शांती दिसते डोळ्यापुढे. शांतता म्हणाली मी, शांतता. मी काय नाचतोय का? अहो मी का तुम्हाला नाचता म्हणते का? सगळ्यापासून माझ्या सारखं झेंडा लावला त्याला. काय झेंडा लावलाय? महिन्याला नवी साडी आणतो. 3दा झालंय पण आणतो म्हणून सांगते. हाव तो आणि मी नाही आणली का तुला साडी? कवा आणली? ध्यान कर. तुम्ही ध्यान करा. लबाड बोलू नको. तुम्हीच ध्यान करा. तुमच्या लक्षात आहे का बघा आधी. ध्यान कर. हो तुम्हीच करा ध्यान, मला नाही माहिती. अहो सांगा बरं. आता 17 आणि 3 वर्ष हातात. हाय का यांच्या जीवाला लाज? 3 वर्षाला एक साडी आणतात बायकोला. आधी काय आणत नव्हतो का मी? मग कुठे बिघडलं? तू माहेरी गेली होती ना. अहो मी माहेरी गेली तर तुम्हाला सांगून गेली की मला साडी आणू नका म्हणून. आणि तू या मा काय साडीचं माप तुमच्या टपऱ्या बापाने घेतलं होतं का? साडीचं माप झंपराचं असतं का साडीचं? कळत का तुला? मला नाही, तुम्हालाच करते.
व येडे काय काय साडीला झंपराचं पीस चिटकून राहते, काय काय साडीला पदरी नसते, काढही नसते. नवऱ्याच्या मनात आलं तर धोतर म्हणून नसते, बायकोच्या मनात आलं तर साडी म्हणून नसते. आणि तू तर वाजता बाबू साडी 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 आणली म्हणून का धुवाग मारला ना. अहो नुसती साडीच नाही आणत, 15 दिवसाला सिनेमा बघायला घेऊन जातो. कोणाला? उषाला. बापो. 8 दिवसाला हॉटेलमध्ये नेऊन काय बी खाऊ पिऊ घालतो. उषाला? हो हो, उषाला रोज गार्डन मध्ये फिरायला घेऊन जातो. उषाला? तुम्ही कधीतरी नेता का? मला काय नको वाटते का रोज रोज घेऊन फिरायला, पण तिच्या नवऱ्याला कळलं तर मारून ना पद. अरे बेवड्या, तिला नाही मला घेऊन फिरायला म्हणते मला. तुम्ही मला एकच सांगा, तुम्ही दारू सोडणार आहेत का नाही? आता कमाल झाली तुझी. तुम्ही दारू सोडणार आहेत की नाही? आता काय करती? तुम्ही दारू नाही सोडली तर मी तुम्हाला सोडून जाते. मोठभर दारूसाठी? हो, घोटभर दारूसाठीच सोडते. असं चांगला नवरा सोडते? लय गुणाचं आहे, लय चांगला आहे. मला सोडून गेला एकटीच राहशील का मग? एकटी कशी राहीन, मी बी दुसरा करते. मला काय रोग आला का? काय करू, तुम्ही ढोसलातच राहता. आणि समजा दुसरा गेला आणि तोही बेवडा निघाला तर मग? त्याची पण 6 महिने वाट पाहिन अन तिसरा करीन. आणि तोही पिऊन आला तर मग? चौथा करते, तुमच्या टकल्यावर झेंडाच लावते. डोक्याची वर्षाला तुला काय बदलला नवरा म्हणजे काय नगरपालिकेचा अध्यक्ष वाढला का? कसं सुचतंय बोलायचं? ये हे कसं बोलायचं सुचते? मारते की काय? मारते अन थोबाड बी फोडते. लोक गोळा करू नको. लोक गोळा करू नको. असं डोलत आल्यावर लोक जमा होणार नाही की काय? तमाशा दाखवल्यावर. मी आपापल्या घरी सुधरा. काय नाटक सॉंग नाहीये. त्या लोकांना काही म्हणू नका, ते तुम्हाला बदाबदा धुतील. मी लय डेंजर माणूस आहे. माहितीये, लय डेंजर माणूस आहे, लय डेंजर आहे. कोणत्या मेल्याने लावला दारूचा शोध काय माहिती? वास्को दी गामा. काय? वास्को दी गामाने लावला दारूचा शोध. मरो मेला वास्कोचा मामा. आवाज बावाज म्हणायचं नाही. लय डोकं उठवताय तुम्ही. मारते? मारते काय, थोबाड फोडते मी. मला? हो हो, तुम्हालाच घाबरते की काय? जा म्हणते मी. आता तर डोक्यावरून पाणी गेलं. जाईन डोक्यावरतून पाणी, थांबायला कुठे जागा आहे? मारती? गुन्ह्यात जा म्हणाली. माणूस ऐकून घ्यायलाच तयार नाहीये, नुसता केव्हाचा टर करतोय. आता तू मेलीच काऊन लपून राहिली? अहो तुमचं थोबाड फिरलंय, मी जागेवरच आहे. आता तू फक्त हातच लावून बघ. गुन्ह्याने जा म्हणते मी बाहेर. तुला लय मारलं असतं मी, पण हातच पुरत नाहीये म्हणून गुपचूप बसलोय. रिकामी नाही मारायला, स्वतः कष्ट करून जगते, तुम्हाला पण जगवते, तवा मारण्याची हिंमत ठेवते. दुश्मनाला मारला मला. दुश्मनच आहे तुम्ही, 7 जन्माचे दुश्मन आहे. काय कामाचं भांडण आजपासून बंदच. आता बसला का तुमच्या टाळक्यात? रोज पाया पडून सांगितलं, हात जोडून सांगितलं, तेव्हा लक्षात आलं नाही. आज गालात पडल्यावर बरोबर लक्षात आलं. चुंग आवाज येतोय. आजपासून बंदच. खुश आहे का तू? आता कोण्या बी बाईच्या नवऱ्यानं दारू सोडल्यावर त्याची बायको खुशच होणार ना. तुम्ही दारू सोडली तर मी खुशच होणार. गरम लागते. नवीन आहेत ना, सवय नाही मार खायची. एकदा झाली ना सवय, मग काही नाही. बंदच आजपासून. खुश ना तू? तुम्ही दारू सोडली तर मी खुश. मी बी खुश. मग मी पण खुश. गरम लागतंय. बंदच आजपासून. बघितलं मित्रांनो, ही आजची परिस्थिती. असे कित्येक लोक दारू पिऊन रोज मरतात. तुम्हाला सांगतो, स्वाभिमान कधी वाटतो मरणाचा? पोरगा दारू पिऊन मेला
सांगू शकता स्वाभिमानाने? पोरगा पोरीच्या पायात मेला, सांगू शकता स्वाभिमानाने? जर तुमचा पोरगा आर्मीत असेल, देशासाठी लढत असेल, मग त्यानं 10 गोळ्या छातीवर खाऊ द्या आणि मरण येऊ द्या. त्या बापानं स्वाभिमानाने सांगितलं पाहिजे, अरे माझा पोरगा मेला माझ्या मताली, पण स्वाभिमान वाटतो माझा पोरगा तुमच्या पोरासारख्या कुत्र्याच्या मनाने न मरता देशासाठी, देश मातेसाठी मेला. हे वर मान करून सांगता यावं असं मरण असावं. आई बाप असे असले पाहिजे, त्यांनी आपल्याला शिकवलं गेलं पाहिजे. धर्म देश काय असतो, संस्कार काय असतात आणि लेकरं अशी असली पाहिजे.